मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या पार्थला म्हणते, मला माहिती आहे मी खूप दुखवलंय ना तुम्हाला, आणि म्हणूनच आज मी बोलायला आली आहे ना तुमच्याशी, आणि म्हणून करतेय मी हे सगळं, आणि म्हणूनच ही खिचडी आणि म्हणून ते श्रीखंड सगळं करतेय ना मी. अहो, तुमच्याशी थोडा वेळ बोलता यावं आणि म्हणून मी हे सगळं केलंय. अहो, मी अजून नीट ओळखलंच नाहीये तुम्हाला, कारण मला माहिती आहे एक माणूस म्हणून ना तुम्ही खूप म्हणजे खूप चांगले आहात. अहो, खरंच मी मनापासून सांगतेय, असं काव्य अगदी तळमळीने पार्थला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तो अगदी शांत शांत असतो. मग पुढे काव्य रडतच म्हणते, पार्थ, तुम्ही या नात्यापलीकडे जर मला भेटला असतात तर आपलं खरंच खूप छान जुळलं असतं हो. अहो पार्थ, आपल्यामध्ये अजूनही मैत्री होऊ शकतेच ना, आणि जी मैत्री आता झाली नाही ती मैत्री नक्कीच होऊ शकतेच ना. आणि ही मैत्री मी आउट ऑफ गिल्ट करतच नाहीये, मी अगदी मनापासून ही मैत्री करतीये. अहो पार्थ, तुमच्यासारख्या माणसाला ज्याला त्याच्या आयुष्यामध्ये संसार हवा होता आणि प्रेम हवं होतं, त्या माणसाला आज डिवोर्सच्या वाटेवर चालावं लागतंय, आणि ते सुद्धा माझ्यामुळे. आणि त्याचाच खरं तर गिल्ट आहे माझ्या मनात, कारण तुमचा क्लायंट आणि माझा डिवोर्स लॉयर एकच माणूस निघाले आणि त्यांच्याकडनं तुम्हाला हे सगळं कळलं. तर आता रम्याचा सततच पार्थला फोन येत असतो, परंतु पार्थ त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करतो. मग त्यानंतर काव्य रडतच म्हणते, पार्थ, हे पहा, ज्या गोष्टी मी तुम्हाला अगदी शांतपणे तुमच्यासमोर बसून सांगणार होते त्याच गोष्टी तुम्हाला अगदी चुकीच्या पद्धतीने समजल्या, आणि त्याचंच गिल्ट आहे माझ्या मनात. ज्या व्यक्तीचा लग्नावर, प्रेमावर आणि संसारावर विश्वास आहे ना, तीच व्यक्ती आज मला डिवोर्स पेपर देतीये याचा गिल्ट आहे माझ्या मनात. अहो, जी गोष्ट मी करणार होते तीच गोष्ट तुम्ही केलीत, आणि ती करत असताना तुम्हाला किती त्रास झाला हे मला कळतंय पार्थ, आणि हेच गिल्ट आहे माझ्या मनात, आणि म्हणूनच इतके दिवस मी हे सगळे प्रयत्न करत होते. आता माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे पुसलं गेलंय पार्थ. अहो, निदान आता काही उरलेले दिवस चेहऱ्यावर हसू यावं, ते सुद्धा माझ्यामुळे, आणि म्हणून करतेय मी हे सगळं. असं म्हणून काव्या आपल्या मनातील सर्व भावना आता पार्थसमोर व्यक्त करत असते. तर दुसरीकडे रम्या आता फोनवर बोलत असते. फोनवर तिला समजतं पार्थ काव्याला डिवोर्स देणार आहे, म्हणजे इतके दिवस मी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होते ती गोष्ट पार्थने स्वतःहून केली आहे. आई शपथ, ग्रेट न्यूज, असं म्हणून आता रम्याला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. आता सगळ्यात अगोदर हे आईशी बोलायला हवं. तर आता ती लगेचच वसूला कॉल करते. दुसरीकडे वसू जिन्यावरून आपली खाली येत असते, तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसतं. मग आता ती म्हणते, आई ग, मला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाहीये, टुन्नुक टुन्नुक भोपळ्यासारखी माझी अवस्था झाली आहे. आता तर मला चालता सुद्धा येत नाहीये, काय करू? आता बरं झालं मानिनी आणि कल्पना या दोघीही स्वयंपाकघरात आहेत, मला आपसुकच काव्याच्या रूममध्ये जाता येईल. आता तेवढ्यातच रम्याचा फोन तिच्या मोबाईलवर येत असतो. वसू आता चिडते आणि म्हणते, आता फोन उचलू की चालू मला कळतच नाही. रम्याचा फोन आलेला ती नेमका पाहते आणि म्हणते, काम झालंय का हे विचारायला तिने कॉल केलेला असेल, पण हिचं काय जातंय तिथे ऑफिसमध्ये शांतपणे बसून. माझं इथे काय अवस्था झाली आहे तिला तरी काय माहीत, इथे माझी काय गत झाली आहे ना, चालता सुद्धा येत नाहीये. तेवढ्यातच रम्याचा पुन्हा दुसऱ्यांदा कॉल येतो. तेव्हा तो कॉलसुद्धा ती रिसीव करत नाही, कारण काम झालं नाही आणि हे तिला जर समजलं तर पुन्हा एकदा चिडेल या भीतीने. आता वसूची पूर्णपणे तारांबळच उडालेली असते, कारण तिला धड चालता सुद्धा येत नसतं आणि पुढे हॉलमध्ये सुद्धा जाता येत नसतं. मग त्यानंतर ती मनाशी आता निश्चय करते, काहीही झालं तरी पार्थ काव्याच्या खोलीत जाऊन ते इन्व्हलप मला शोधावंच लागेल. त्यानंतर ती तशीच आता पुढे पुढे जाऊ लागते. तर दुसरीकडे नंदिनी आता एका शांत ठिकाणी तेथे आनंद निवासमध्येच उभी असते. आता थोडासा पाऊस पडून गेलेला असतो, त्याचबरोबर वातावरण सुद्धा अगदी छान असतं. हळूच वारा सुद्धा आता सुटलेला असतो. जीवा आता तिला तेथे उभं असलेलं पाहतो आणि लगेचच पुढे येतो, आणि पुढे आल्यानंतर म्हणतो, तुझं प्रेम वेडं उशिराच कळलं जरा थोडं.
आता सोडवूया का जरा आपण आपल्या नात्याचं कोडं. हीच आता नंदिनीने केलेली कविता तो तिलाच बोलून दाखवतो. त्यामुळे नंदिनी अगदी शॉक होऊन त्याच्याकडे पाहते. मग आता तिला आठवतं जेव्हा फार्म हाऊसवर आम्ही गेलो होतो तेव्हा मी जीवासाठी ही माझ्या आयुष्यातील ही पहिली कविता केली होती आणि खास जीवासाठी ही केली होती, पण त्याला त्यामध्ये तेव्हा काही इंटरेस्ट नव्हता आणि तेव्हाचीच कविता त्याने आत्ता मला बोलून दाखवली आहे. आता धक्क्यानेच नंदिनी ही जीवाकडे पाहत असते तेव्हा जीवासुद्धा अगदी तिच्यामध्ये रमून गेलेला असतो आणि तिच्यावरून नजरसुद्धा हटवत नसतो. मग आता तो पुन्हा तिच्या भोवती फिरतो आणि म्हणतो, तू सुगंध गजऱ्याचा मी फिकं फिकं अत्तर, तू सुगंध गजऱ्याचा मी आपलं फिकं फिकं अत्तर आणि तुला पडलेल्या प्रश्नाचं मी शोधू पाहतोय उत्तर. सापडता सापडत नाही आपल्या नात्याचं मूळ आणि माझ्याही जुन्या फिलिंग्सवर बसली होती जरा धूळ. आम्ही मुलं अशीच असतो, आम्हाला मात्र काहीच कळत नाही आणि सगळं कळून सुद्धा अगदी वेळेत वळत नाही. पण तू पिळलास कान आणि आता आली मला जाग. अगं आता तरी सोड ना नंदिनी तुझा राग आणि तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं. सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं. अशी नंदिनीसाठी त्याने कविता तयार केलेली असते. हीच कविता तो नंदिनीला म्हणून दाखवतो, तिची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा नंदिनी ही गालातच हसते आणि त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हा आता जीवाला नंदिनीकडून खूप काही होप्स असतात की माझ्यावरचा राग ती आत्ता सोडेल म्हणून. ते दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहतच राहतात, एकमेकांबरोबर काहीच बोलत नसतात. आता थंड थंड वारासुद्धा सुटलेला असतो. तेव्हा नंदिनी ओढणी आपली अंगावर अशी पांघरून घेते आणि पुन्हा एकदा जीवाकडे पाहते. तेव्हा जीवा विचारतो, काय झालं, तुला अजूनही काही बोलायचंच नाही आहे का. तेव्हा नंदिनी विचारते, मी अजूनही काही बोलावं असं वाटतं का तुम्हाला. तेव्हा तो विचारतो, का तुला नाही वाटत. मग त्यावरती नंदिनी म्हणते, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकेल. तेव्हा जीवा विचारतो, तू तरी कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर देतीयेस. तेव्हा नंदिनी आता डोळे पुसते आणि म्हणते, तुम्हाला खरं उत्तर हवंय. जीवा म्हणतो, हो मला खरंच उत्तर हवंय, पण उत्तर असं नाही, तुझ्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळी हो एवढंच. तेव्हा नंदिनी हसतच म्हणते, ठीक आहे जीवा विक्रम देशमुख, आज रात्री माझ्याबरोबर तुम्ही डिनरला याल का, असं अगदी प्रेमानेच ती विचारते. तेव्हा जीवाच्या मनात अगदी गुदगुल्याच होतात आणि तो खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्याकडे पाहून गालात हसतो. आता नंदिनीकडून थोडा तरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय हे पाहून जीवाला खूप म्हणजे खूप आनंद होतो. मग आता ती म्हणते, मला जे काही बोलायचंय ना मी तिथेच सगळं काही बोलेन. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तो म्हणतो, डन डन, अगदी डनच, रात्र कधी होतीये ना याचीच वाट पाहीन, असं अगदी आनंदाने जेव्हा तो म्हणतो तेव्हा नंदिनीलाही छान वाटतं. तेव्हा अगदी आनंदाने जीवा हा आता तेथून जातो. त्याला माहीत असतं की नंदिनी काहीतरी पॉझिटिव्हच बोलणार म्हणून तो अगदी खुश असतो आणि तसाच घरी जायला निघतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर समोर असलेल्या समुद्राकडे ती खूप वेळ पाहत राहते आणि प्रश्नांची कोडी सोडवू लागते. नक्की काय चाललं असतं ना तिच्या मनात तेच तिला कळत नसतं, कारण ती आता यावेळी तरी पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. दुसरीकडे पार्थ काव्याला म्हणतो की काव्या थांबा जरा. काव्या कारण बाहेर चाललेली असते. तेव्हा तो म्हणतो, काव्या तुम्ही जर अशाच बाहेर गेल्या तर मला खूप वाईट वाटेल. तेव्हा काव्या शांतपणे तेथे थांबते आणि विचारते, काय, पण मी रागवली असं कुठे म्हटले तुम्हाला. मला ना काही गोष्टींचं खूप वाईट वाटलंय आणि माझ्यामुळे तुम्हाला जसं वाईट वाटायचं ना अगदी तसंच तुमच्यामुळे आज सुद्धा मला वाईट वाटलंय. मग आता पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो. ती विचारते, वाटायचं ना वाईट. तेव्हा तो म्हणतो, हो वाटायचं वाईट. हा तुम्हाला तरी कुठे काही फरक पडत होता. तेव्हा काव्या म्हणते, जसा आता तुम्हाला फरक पडत नाहीये ना सेम तसाच. अहो तुझा बदला माझा बदला असा खेळ खेळतोय का आपण अगदी नकळतपणे. तेव्हा पार्थ विचारतो, पण हा खेळ खेळायला आपण काय लहान आहोत का. मग आता काव्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा नकळतपणे पाणी येतं आणि ती म्हणते, कधी कधी मला असं वाटतं आपण लहान होतो ना तेच बरं होतं. अहो ही अशी भांडणं रुसवे फुगवे कट्टीबट्टी करून सगळे काही रुसवे मिटायचे. तेव्हा पार्थ म्हणतो, हो सगळे रुसवे मिटायचे कारण त्यामध्ये ना एक घट्ट मैत्री होती. अहो इथे ना आपल्या दोघांमध्ये मैत्री आहे आणि प्रेमाचा तर अगदी दूर दूर
तोपर्यंत संबंधच नाही असं जेव्हा तो काव्याला उत्तर देतो तेव्हा काव्य अगदी धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते आणि तिलाच तिचं आता गिल्टी फील होत असतं की पार्थ एवढे चांगले असून देखील मी त्यांच्याबरोबर आजपर्यंत त्यांना समजून न घेता फक्त रूडली वागले। तेव्हा पार्थ पुढे सांगतो, हे पहा, मला फक्त चांगलं वाटण्यापेक्षा मला आनंद मिळण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी सिनेमन कॉफी ऑर्डर केली आणि माझ्यासाठी श्रीखंड सुद्धा बनवलं आणि आज आईकडून शिकवून तुम्ही खिचडी सुद्धा बनवून आणलीत आणि आता मला चांगलं वाटावं म्हणून आणखी एक गोष्ट कराल का, तो आता विचारतो। तेव्हा काव्याला एका क्षणी धक्काच बसतो की आता कोणती गोष्ट नेमकी पार्थ हे मला करायला सांगणार आहेत। तेव्हा पार्थ म्हणतो, मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या गाडीत येऊन बसला होतात ना। मग आता ती म्हणते, हो, तुम्हाला चांगलं वाटावं यासाठीच मी तुमच्या गाडीत येऊन बसले होते। मग तो पुन्हा विचारतो, मला चांगलं वाटावं यासाठी तुम्ही रात्री माझ्याबरोबर लॉंग ड्राईव्हला याल का, असं जेव्हा तो विचारतो ना तेव्हा काव्या अगदी धक्क्यानेच पार्थकडे पाहते आणि अगदी अचानक लॉंग ड्राईव्हला हे मला घेऊन जाणार असं कसं, हाच प्रश्न तिच्या मनात पहिल्यांदा उपस्थित होतो। तिला खरं काय आणि खोटं काय हेच कळत नसतं। ती आता त्याच्याकडे पाहतच राहते। तेव्हा तो म्हणतो, अहो बोला ना, याल ना नक्की। तिला आता आनंद होतो, ती म्हणते, येईल ना, अहो नक्कीच येईल आणि आता तुम्हाला आनंद मिळावा यासाठी मी अगदी काहीही करायला तयार आहे असं पार्थला ती स्पष्टपणे सांगते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते कारण तिला आता पार्थकडून हे ॲक्सेप्टच नसतं। त्यावेळी तो म्हणतो, आज रात्री तुम्ही रेडी राहा हा। तेव्हा ती हसतच हो म्हणते आणि मग त्यानंतर ती तेथून जायला निघते। तेव्हा पार्थ हा खूप वेळ जाणाऱ्या काव्याकडे पाहतच राहतो। तर दुसरीकडे आता वसू ही काव्याच्या रूममध्ये जाते आणि ते एन्व्हलप शोधते सुद्धा आणि लंगडतच बाहेर येते। ती आता खूप खुश असते कारण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळंच काहीतरी सांगून जात असतो। तेव्हा मानिनी मानिनी असा आवाज देत वसू आता न धावता लंगडतच तेथे आल्यामुळे लगेचच मानिनी बाहेर येते आणि तिची अशी अवस्था पाहते, विचारते, अहो ताई, तुम्ही बाहेर का आलात, नक्की काय झालं तुम्हाला, सांगा ना पटकन, काय झालं, काय तुम्हाला काही त्रास होतोय का। मग आता वसू लगेचच म्हणते, अगो बरंच काही झालंय, तू ना स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल एवढं काहीतरी झालंय। मग मानिनी विचारते, म्हणजे नक्की काय झालंय वसूताई। तेव्हा वसू आता सांगणार असते तितक्यातच मानिनी म्हणते, अहो ताई, तुमचा पाय एवढा मुरगळलाय, पाय एवढा दुखताय, तुम्ही एवढ्या खाली का आल्या पायऱ्या उतरून। मग आता वसूचा पाय खूप दुखत असतो आणि ती जरा आरडाओरडाच करत असते आणि तरीही मानिनीला सांगते, अगं मी खाली कशी आले हे महत्त्वाचं नाही आहे ना मानिनी, मी का खाली आले ना ते महत्त्वाचं आहे। तेव्हा मानिनी म्हणते, बरं वसूताई, पण का खाली आलात ना ते तरी सांगा बरं आता। तेव्हा वसू म्हणते, मी नेहमी सांगत असते ना मानिनी तुला की मी एका नजरेतच माणसाला ओळखत असते। अगं माझी नजर खरंच खूप शार्प आहे आणि मी जे काही बोलते ना ते अगदी कायम खरं होतं, मी म्हणत असते ना तुला। तेव्हा मानिनी म्हणते, हो मला मान्य आहे, पण आता काय झालंय ते नक्की सांगा बरं। त्यावरती वसू म्हणते, तुला ना मला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय। अगं पार्थने काय केलंय हे तुला माहिती तरी आहे का। तेव्हा आता त्या डिवोर्सचं सत्य वसू सांगणार तितक्यातच रम्या धावत तेथे येते आणि म्हणते, कमाल कमाल। तर रम्याच्या हातामध्ये छत्री असते आणि ती छत्रीचं पाणी पूर्णपणे टिपटिप गळत घरात आलेलं असतं। तेव्हा काय बोलायचंय आता तुला, मानिनी म्हणते, आणि ऐक ना, अगं त्या छत्रीतलं पाणी बघ किती गळतं, इथे खाली सगळं ओलं होईल ग रम्या, पुन्हा पुसावं लागेल, ती छत्री तिकडे ठेव बरं बाहेर। तेव्हा वसू म्हणते, ऐक ना अगं, मी काय म्हणते ते ऐक ना अगं मानिनी। तेव्हा रम्याच खूप एक्साइट असते आणि ती म्हणते, आई अगं मी सांगते, थांब जरा। परंतु आता मानिनी कुणाचंच ऐकत नाही, ती म्हणते, ती छत्री दे बरं अगोदर, असं म्हणून ती तिच्या हातातून ती छत्री घेते आणि लगेचच दुसरीकडे ठेवायला जाते। तोपर्यंत इकडे वसू म्हणते, तुला कळतं का बावळट, ते पेपर्स मी दाखवते ना मानिनीला, का मला बोलू देत नाही तू। तेव्हा रम्या म्हणते, अगं तुला कळतं का काही, तू ते पेपर्स अगोदर लपवून ठेव बरं, आत्ता काहीच कुणाला दाखवायचं नाहीये, ठेव बरं लपवून, असं म्हणून ती साडीच्या पदराच्या आड ते
पेपर्स लपवून ठेवायला सांगते. तेव्हा मानिनी आता तेथे येते आणि म्हणते, रम्या आता पुन्हा लादी पुसावी लागेल ना. बरं सांग बरं, आता पार्थबद्दल तू काहीतरी सांगत होतीस ना, सांग बरं पटकन. तेव्हा आता रम्या सांगू लागते की अगं मामी, तुला माहिती आहे पार्थने ना आज कमाल केली ऑफिसमध्ये. तू वाधवा ग्रुप ऑफ कंपनीचं नाव ऐकलंस? तेव्हा मानिनी म्हणते, हो अगं ऐकलंय. तेव्हा त्याचं खूप मोठं काम मिळालं आपल्याला. कुणामुळे? तर पार्थमुळे. अगं काय मीटिंग अटेंड केली ना त्याने आज, असं छान बोलत होता. मला ना खरंच पर्सनली खूप आवडलं. लगेच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देखील मिळालं आणि पार्थला बघून ना अगदी विक्रम मामाचीच आठवण आली मला आज. तेव्हा मानिनी म्हणते, हो का गं खरंच? अगं यांना जर समजलं ना तर किती आनंद होईल, तुला कसं सांगू. मग आता असं आनंदाच्या भरात रम्या सगळं काही सांगून टाकते, ते सुद्धा खोटं नाटं. परंतु आता मानिनीच्या लक्षात येतं की काहीतरी वसू आत्याला सुद्धा सांगायचे. म्हणूनच ती विचारते, थांब हा रम्या. असं म्हणून ती वसूला विचारते, ताई अहो तुम्ही मला काहीतरी सांगत होतात ना पार्थबद्दल. तेव्हा रम्या आता खुणावते आणि म्हणते, सांगू नकोस हा आई. त्यावेळी वसू विचार करते आणि म्हणते, अगं मी तरी तुला काय सांगणार होते, जे रम्याने सांगितलं ना तेच तुला सांगणार होते. अगं मला ना ऑफिसमधनं अगोदरच समजलं होतं. तेव्हा मानिनी आता आश्चर्याने दोघींकडे पाहते आणि विचारते, हेच का? मग वसू हसत म्हणते, अगं हेच. मग आता मानिनीला प्रश्न पडतो. ती विचारतेच, काय हो एवढी आनंदाची बातमी तुम्ही तावातावाने का सांगायला आला होतात? तेव्हा वसू हसते आणि म्हणते, अगं मी ते मुद्दाम केलं ना. तेव्हा का बरं असं आता मानिनी विचारते. तेव्हा वसू सांगते, अगं का म्हणजे मानिनी, आता मला सांग, दरवेळी आनंदाची बातमी ही आनंदी होऊनच सांगायला हवी का? असं नाही ना, कधीतरी असं टेन्शन घेऊन थोडंसं सांगितलं ना की खूप मज्जा येते मग. आणि हाच विचार करून मी सांगायला आले होते. पण कसलं काय, माझ्या अगोदर या रम्याने तर सगळं सांगून टाकलं. आणि मी तुला म्हणत असते की नाही, माझी नजर एकदम शार्प आहे म्हटल्यानंतर आहे. कारण एका नजरेत मी माणसाला ओळखत असते आणि म्हणून मी जे काही म्हणते ना ते कायमच खरं होतं मानिनी. अगं मी मागेच एकदा विक्रमला सांगितलं होतं की तुझी गादी ना पार्थ अगदी व्यवस्थितपणे चालवणार म्हणजे चालवणार, असं वसू विषय टाळत मानिनीला सांगते. मग आता असं म्हणून, आई गं माझा पाय खूप दुखतोय, असं वसू नाटक करू लागते. तेव्हा मानिनी म्हणते, अहो ताई तुम्ही अगोदर जेव्हा आलात ना अगदी आरडाओरडा करून काहीतरी सांगायला लागलात, म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं. तेव्हा वसू हसते आणि म्हणते, मानिनी अगं तुझ्या मनात कधी काय येईल ना हे सांगताच येत नाही बाबा. मग आता तू इथेच उभी राहणार आहेस का, असं रम्याला वसू विचारते. आणि चल ना आता, चल वर आणि मलाही घेऊन जा बरं, असं म्हणून रम्याचा हात ती जोरातच पकडते. तेव्हा रम्याच ओरडते आणि विचारते, काय ग तुला काय आता उचलून घेऊन जाऊ का मी रूममध्ये, आणि तुला झालंय काय नक्की असं लंगडत चालायला, असं रम्या विचारते. तेव्हा मानिनी म्हणते, तुझ्या आईने केलाय प्रताप, अगं त्या साबणाच्या पाण्यावरून घसरून पडल्या आणि पाय मुरगळून घेतलाय. तेव्हा रम्या भडकते आणि म्हणते, तुला किती वेळा सांगितलंय ग, येता जाता लक्ष ठेवत जा, चालण्याकडे जरा वेंधळ्यासारखी चालू नको, दाखव बरं कुठे मुरगळलाय तुझा पाय. तेव्हा मानिनी म्हणते की हो दाखवा ना ताई दाखवा. त्यावेळी वसू म्हणते, अगं रम्या थांब, एवढं काहीही झालेलं नाहीये. ती कल्पना आपल्या रूमच्या बाहेर तेथे फरशी पुसत होती ना, तेव्हा मी पाय घसरून पडले म्हणजे थोडासा पाय घसरून पडले, बाकी काही नाही, पण तिने मला तितक्यात सावरलं. आता चल बरोबर घेऊन जा, असं म्हणून ती रम्याच्या गळ्यात हात टाकते. त्या दोघीही आता जाऊ लागतात. तेव्हा मानिनी म्हणते, सावकाश घेऊन जा गं. रम्या म्हणते, हो मामी जाते. तेव्हा मानिनीला जरा वेगळाच प्रश्न पडलेला असतो, कारण ती त्या दोघींकडे सतत संशयित नजरेने पाहत असते. वेगळाच काहीतरी घोळ आहे हे तिला कळून चुकलेलं असतं. दुसरीकडे आता काव्या ही लिफ्ट बाहेर येते आणि अनिशाला कॉल करून सांगते, अगं आज रात्री ना तू एकटीच रिव्हिजन कर हा अभ्यासाची. अनिशा काहीतरी वेडवाकडं बोलते, त्यामुळे काव्या भडकते आणि म्हणते, फटके देईल हा अनिशा तुला आता. मग आता नाही ग, मी काही ब्लश वगैरे करत नाही. अगं डेट वगैरे नाहीये, आम्ही जरा लॉंग ड्राईव्हवर चाललोय. अगं हो ठीक आहे ना, आता लॉंग ड्राईव्ह तर लॉंग ड्राईव्ह. अगं इतक्या दिवसांमध्ये हा आर्किटेक्ट बोका हसलाय, हे काही कमी आहे का सांग बरं. मग आता असं म्हणून ती पार्थबद्दल खूप पॉझिटिव्ह बोलत असते आणि म्हणते, तुला सांगू अनिशा, अगं आज खरंच मला माझं गिल्ट खूप कमी झाल्यासारखं वाटतंय.
अगं ॲज अ फ्रेंड त्यांच्याबरोबर जायला काय हरकत आहे, हे सगळं सोड, पण आज रात्री मी काय घालू तेवढं सांग, मला टिप्स दे जरा, असं म्हणून काव्या फोनवर बोलत जाते. दुसरीकडे आनंद निवासमधल्या ज्या ताई असतात ना, त्यांच्याकडे जीवा जातो आणि काही टिप्स घेत असतो. तेव्हा जॅकेट आणि असं झांकी पँकी घाला, काहीतरी असं काहीसं घाला ना, तुम्ही अगदी झाकपाक दिसता. जीवा हसतो आणि विचारतो, काय झाकपाक म्हणजे? मग त्या ताई म्हणतात, भारी दिसता तुम्ही त्या कपड्यांमध्ये, आणि आमच्या ताईंना ना त्या कपड्यामध्ये तुम्ही खूप आवडतात. तेव्हा जीवा विचारतो, हो का, पण हे तुम्हाला कसं माहीत? तेव्हा आता त्या ताई म्हणतात, तीच बोलली होती मला एक दिवस. आता मी तुम्हा दोघांची एक नंबर फॅन आहे हां. दुसरीकडे वसू आणि रम्या या दोघीही रूममध्ये असतात. तर आता जरा गरम पाण्याने रम्या ही वसूचा पाय शेकवत असते आणि तिलाच बडबड करत म्हणते की काय गरज काय होती ग तुला एवढी धडपड करण्याची? तेव्हा वसू विचारते, पण तुला काय गरज होती माझ्यामध्ये यायची? अगं तुला माहिती तरी आहे का माझ्या हातात काय लागलंय ते? तेव्हा आता रम्या हसते आणि म्हणते, पार्थने काव्याला दिलेले डिवोर्स पेपर हे तुझ्या हाती लागले आहेत बरोबर? हे ऐकतानाच वसूला जबरदस्त असा धक्का बसतो की बापरे, म्हणजे माझ्या अगोदर माझ्या लेकीला माहीत सुद्धा झालं? हा तर बॉम्ब अगदी फुसकाच निघाला. मग आता हेच सांगायचंय ना तुला, असं रम्या विचारते. तेव्हा वसू म्हणते, हो अगं, पण तुला कसं माहिती? तेव्हा रम्या सांगते, मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे आई. तेव्हा वसू मान हलवते आणि म्हणते, हो मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे म्हणे, पण ए बाई, तू काय घरात CCTV कॅमेरे वगैरे लावलेत का? तेव्हा रम्या हसत म्हणते, काहीतरीच काय ग आई, मी कॅमेरे कशाला लावेन? अगं हे ना सगळं मला ऑफिसमध्येच कळलं होतं. तेव्हा वसू विचारते, पण कसं कळलं तुला? त्यावेळी रम्या सांगते, अगं खिचडी. मग आता खिचडीने घात केला अगं काव्याचा, असं रम्या काहीसं कोड्यात बोलते. तेव्हा वसू म्हणते, मला कळेल असं शब्दात जरा सांग. तेव्हा तुला कळेल ना असंच सांगते. मग आता असं म्हणून ती पुढे सांगू लागते नक्की काय काय घडलं, कशा प्रकारे मी त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलं. फोन सुरू होता आणि त्यांना समजलं सुद्धा नव्हतं की मी हे सगळं फोनवर इकडे बोलणं ऐकतीये. दुसरीकडे ताई म्हणतात, तुम्हाला सांगू जीवा भाऊ, हे पहा माझी नंदिनी ताई जर नाराज असेल तर मला लगेचच कळतं हां. मग जीवा म्हणतो, हो ते तर आहेच, तिच्या चेहऱ्यावर लगेचच दिसतं, पण आता ना ती जरा शांत झाली आहे आणि स्वतः डिनरला जाऊया असं सुद्धा म्हणाली, त्यामुळे आता मी सुद्धा खूप हॅप्पी आहे. तेव्हा ताई म्हणतात, तू सुद्धा हॅप्पी असायला पाहिजे जीवा दादा. आणि तिने सुद्धा पाणीपुरीचं खूप ते ताई कौतुक करू लागते. तेव्हा जीवा म्हणतो, पण नंदिनीने पाणीपुरी सोडली याचं मला खूप वाईट वाटतंय. मग आता ताई म्हणते, पाणीपुरी सोडली ना, गोड नाही, तिला काहीतरी गोड खाऊ घाल. तेव्हा जीवा म्हणतो, ठरलं तर मग आज रात्री डिनर नंतर मी तिला मस्त काहीतरी गोड खाऊ घालेल आणि तिला आनंदी बघितल्यानंतरच माझा गिल्ट कमी होईल. असं काहीसा प्लॅन तो नंदिनीसाठी आता करतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गुरुजी हे मानिनीला फोन करून सांगतात, उद्या जी काही महत्त्वाची कामं असतील, मीटिंग, कोर्ट कचेरी, ती सगळी दुपारनंतर करायला सांगा. तेव्हा मानिनीला धक्का बसतो आणि ती विचारते, उद्या असं काय दुपारनंतर घडणार आहे? मग दुसरीकडे रम्या वसूला सांगते, काव्याला नकळतपणे तिच्या डिवोर्सकडे मी घेऊन जाणारच. इकडे काव्या आता पार्थला विचारूनच तयार होत असते. तेव्हा पार्थच्या चेहऱ्यावर नकळतपणे स्माईल येते. तर जीवा आणि नंदिनी दोघेही डिनरला जातात. तेव्हा नंदिनीचा जीवा नकळतपणे हात पकडतो आणि तिच्याकडे प्रेमाने पाहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.